मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंनी ठणकावलं. महाराष्ट्रामध्ये मस्ती कराल तर दणका बसेलच, असा इशारा. महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवाच, राज ठाकरेंचं राज्य सरकारला आव्हान. कुणाच्या दबावाखाली फडणवीस हिंदी सक्ती करतायत, राज ठाकरेंचा सवाल. निशिकांत दुबेंनी मुंबईत यावं, मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, राज ठाकरेंचं खुलं आव्हान. ना हनी ना ट्रॅप, पुरावे नाहीत, तक्रार नाही. नानाभाऊ बॉम्ब घेऊन आले पण तो आमच्यापर्यंत आला नाही. हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनी नाकारलं. जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठीच पडळकरांनी गुंड आणले होते, नाना पटोले आणि रोहित पवारांचा आरोप. तर आताच आवरा अन्यथा भविष्यात अनर्थ होईल, भास्कर जाधवांची टीका. मारहाण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईसोबत विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी कारवाई. विधानसभा अध्यक्षांची घोषणा. पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी, तर घटनेचं वाईट वाटलं, आव्हाडांची प्रतिक्रिया. विधान भवनात हाणामारी करणारे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. पोलिसात गुन्हा नोंदवल्यानंतर दोघांनाही झाली होती अटक. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे कांदिवलीमध्ये डान्स बार. खात्याशी संबंधित व्यवसाय करता येत नसल्यानं राजीनामा घ्या, अनिल परबांची मागणी. तर योग्य वेळी भूमिका मांडेन, कदमांची प्रतिक्रिया. सगळ्या लोकल एसी करण्याची केंद्राला विनंती. सकारात्मक निर्णय घेतोय, अशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची प्रतिक्रिया. यात कुठलीही तिकीटवाढ केली जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 3 वर्षात महाराष्ट्रामध्ये 38,802 पोलिसांची भरती. 13,560 नवीन भरतीचा प्रस्ताव. 49,362 पोलिसांची भरती होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. किल्ले रायगडाचा पायरी मार्ग खुला. रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल तरच पायरी मार्ग राहणार बंद. मार्ग खुला झाल्यानं पर्यटकांना दिलासा. दिव्यांगांसाठीच्या अनुदानात 1,000 रुपयांची वाढ. मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेत माहिती. दिव्यांगांना आता दरमहा 2,500 रुपये अनुदान मिळणार. संभाजीनगरच्या वैजापुरात अंगणवाडीमध्ये मुलांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट. संतप्त ग्रामस्थांनी अळी आणि किडे लागलेलं धान्य एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दालनात फेकलं. 7व्या वेतन आयोगातील त्रुटींच्या निषेधार्थ आणि इतर मागण्यांसाठी परिचारिका संघटनेकडून बेमुदत संप. सरकारी रुग्णालयातील सेवेवर परिणाम. धुळ्यामध्ये युरिया खताच्या टंचाईचा शेतकऱ्यांना फटका. संतप्त शेतकऱ्यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. ऑस्ट्रियाचा धाडसी खेळाडू फेलिक्स याचं पॅराग्लायडिंग अपघातामध्ये निधन. इटलीतील स्विमिंग पूल जवळ कोसळलं फेलिक्स याचं पॅराग्लायडर.